नमस्कार, सुस्वागतम. होम मिनिस्टर जाऊबाई जोरात मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. एक नवीन ठिकाण, नवी कोरी पैठणी आणि एक नवीन जाऊबाईंची जोडी आणि तितकीच उत्सुकता. कोण जिंकणार पैठणी, थोरल्या की धाकट्या, बघायचंय आता. तेव्हा पैठणीचा हा खेळ खेळण्यासाठी आज आपण आलोय दहिसर पूर्व शक्तीनगर इथल्या आशिष नेहा कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या कवळे कुटुंबियांमध्ये. मूळची रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली गावची ही फॅमिली गेली 10 वर्ष दहिसर मध्ये राहते आणि आता बघायचंय कोण जिंकणार पैठणी. भेटूया जाऊबाईंना. नमस्कार. माझ्याकडनं पण डोळे परिवारात तुमचं स्वागत. स्पर्धा कळली का तुम्हाला? त्यांनी दिलं 10 गुण तिकडे दिले की माझ्याकडून एक घ्या. वा वा, बॅलन्स. दोघींना 10 दिलेले आहे. ही दापोलीहून तुम्हाला बर्फी. पैठणी यांना त्यांनी दिलेले दापोलीची बर्फी. वा, क्या बात आहे. मस्त. हे पण आहे सर्व. थँक्यू, धन्यवाद. तुम्ही आमच्या घरी आल्याबद्दल आमचे खूप खूप काय आभार. एक्साइटेड आहे त्या की काय बोलायचं कळलं, शब्द सुचेनच त्यांना मला बघून. तुम्ही एकदम समोर येऊन आलात ना, त्याच्यामुळे आम्हाला सुचेना. आनंद झाला आम्हाला. आनंद झाला ना, सगळ्यांना आनंद झाला ना. मला पण फार आनंद झालाय. आता या आनंदाच्या क्षणी ओळख करून घेऊयात कुटुंबाची. वहिनी, तुम्ही ओळख करून द्या. मी मोठी सुनबाई मनीषा कवळे, ते माझे मिस्टर डॉक्टर राजेश कवळे, या माझ्या सासूबाई विजया कवळे, ही माझी मुलगी मयुरी कवळे आणि हा माझा मुलगा निशांत कवळे. धाकट्या जाऊबाई, तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, मी धाकटी सून ऋतुजा कवळे, हे माझे मिस्टर रुपेश कवळे, हा माझा मुलगा शुभम कवळे, हे माझी आई, हे माझे वडील, हा माझ्या बहिणीचा मुलगा. कॉम्पिटिशन तगडी आहे. मी बोलणार की तू बोलणार, तू आधी बर्फी देणार की मी आधी बर्फी देणार. तेव्हा आता ही कॉम्पिटिशन पुढे अशीच वाढत राहणार आहे. आणि आता जरा अशा गप्पा मारूयात सासूबाईंशी, जाणून घेऊयात गोड गुपित. आणि आता आपल्यासोबत आहेत घरातल्या सासूबाई सौ विजया कवळे. नमस्कार. नमस्कार. हसत मुखाने सगळ्यांना स्वागत केलं. अगदी दोघींनी एक एक बर्फी दिली. हो, मी पण दापोलीहून आणली ती तुम्हाला बर्फी. लगेच बर्फी दिली तुम्ही सुद्धा. परत दोघींनी बर्फी दिली. मग आता दोघींनी गोड केले तोंड म्हणायचं. पण पैठणी कोणाला देऊयात हो? मग पैठणीला द्या माझ्या मोठ्या सुनेला. लगेच ठरवून रिझल्टच ठरवला सासूबाईंनी. का असं कसं काय? काय ती हुशार पण आहे, आणखीन नेसेल ती. नेसेल ती. आणि मग धाकट्या काय जाऊ काय ड्रेस घालतात ना. मग धाकट्या जाऊबाई ड्रेस घालतात. तिला मी दुसरी देईन आणखीन. हो मला काय का? कमी आहे का? हो का? मग अरे वा, सगळं ठरवून ठेवलंय सासूबाईंनी. नाही, ठरवून असं काय नाही, देईन. कोणी नाराज होतं का? नाही, कोणी नाराज होता का? मी आणलेच साड्या, त्यातली देईन मी तिला. बरं. आणि आता तुम्हाला 5 प्रश्न विचारणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 10 गुण आहेत. आता बघूया तुम्ही कोणाला देताय 10 गुण. प्रश्न विचारू पहिला. विचारा. पहिला प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई घरात असल्या की घरातलं वातावरण आनंददायी असतं? मोठीच. ती हसून भयंकर असते ती. अच्छा, म्हणजे 10 गुण त्यांना. दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी, कोणत्या सुनबाई वरचेवर तुमच्या तब्येतीची चौकशी करतातच? थोरल्या. वा वा. आता पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतोय, जर कुठल्या सहलीला जर जायचंय तुम्हाला, समजा सहलीला चाललाय, तर एकच तिकीट आहे जे तुम्हाला कुठल्या तरी एका सुनबाईंना देता येईल, तर कुणाला घेऊन जाल तुमच्या बरोबर? मी ती धाकटीला घेऊन जाईल. आता पुढचा तुमच्यासाठी प्रश्न आहे, घरात समजा जर कधीतरी कुठेतरी काहीतरी छोटंसं भांडण झालं, तर कोणत्या सुनबाई ते भांडण तापत ठेवतात? तसं मी सांगू शकत नाही, मुद्दा सोडित. कारण बरं, मग नमतं कोण घेतं? पटकन सोडवतो कोण? मग आता बास, पटकन माघार कोण घेतं एखाद्याच्यात? मुलंच माझी सांगतील आता बास. पण दोघींपैकी कोण माघार घेईल असं तुम्हाला वाटतं? स्वभाव असं, स्वभाव धर्म माणसाचा. मोठी घेईल माझी माघार. बर. आणि आता पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, घरी पाहुणे आले की कोणत्या सुनबाई मनापासून पाहुणचार करतात असं तुम्हाला वाटतं? धाकट्या सुनबाई. वा, छान गप्पा मारलेल्या आहेत सासूबाईंनी आणि सगळ्यांना मार्किंग पण छान छान त्यांनी केलेलं आहे. आणि आता भेटूया दोनही जाऊबाईंना. आणि आता दोनही जाऊबाई आपल्या सोबत आहेत. बघूयात कोण जिंकणार या राऊंड मध्ये. नमस्कार. नमस्कार. दोघींनी एक एक बर्फी दिलेली आहे, त्याच्यामुळे मला कळलं कॉम्पिटिशन टफ आहे. का हो, त्यांनी बर्फी दिली, तुम्ही पण लगेच का दिली? ऍक्च्युअली मी आणली ना बर्फी. माझा म्हणजे तो मेनू होता की मी ह्यांना देईन म्हणून सगळ्यांना असं. मग ठरवलं कोण होतं? तुम्ही देणार? हा, पण त्या बोलल्या तुम्ही बोललात 10 मार्क देणार म्हणून मग जाऊबाईने म्हटलं मी आरती करणार. म्हटलं असं कसं, माझ्या घरात आहे म्हणून मी नाही मी मोठी आहे ना. म्हटलं ठीक आहे, चल मोठ्याचा मान पहिला पूर्ण. बरं बरं. मग सिनियर ज्युनियर होतं का सगळ्या तुमच्या? ठिकाणी मोठ्यानं मान देणं चुकीचंच आहे ना. लहानानं पण मान द्यायला पाहिजे ना. सगळ्याच ठिकाणी मोठं म्हणजे खूप आधीपासून असं परंपराच आहे की बाबा मोठेच असं काही नाही. लहान जण असतात ना, ती लोक पण जास्त ऍक्टिव्ह असतात, त्यांना पण पहिलं म्हणजे हे करायला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की मला मोठी जी असते, मी असं नाही पण मोठी जी सून असते तिला
थोडं जास्त अनुभव असतो त्यांच्या घरात. मी जी पहिल्यांदा आल्यानंतर त्यांच्या सगळ्या चालीरीती रीतिरिवाज सगळे बऱ्यापैकी आम्हाला माहिती होतात आणि त्याच्यामुळे ते म्हणूनच ते धाकटीनंतर येते. मग सासूबाई नंतर म्हणाल्या आल्यामुळे की ती आल्यावर सासूबाई आता मला प्रत्येक वेळेला विचारणार ही वस्तू कुठे आहे किंवा काय, तर मोठीलाच विचारणार. नवीन आलेला सुनेल तर विचारणार नाही. बरं. मी जेव्हा नवीन आले तेव्हा त्यांनी मला शिकवलं, पण नंतर ज्यावेळेला धाकटी सुनबाई येते त्यावेळेला मी रुळलेली असते, त्यामुळे मला बरोबर जास्त विचारल्यामुळे मग ते ऑटोमॅटिक भेदभाव झाला असं वाटतं, पण तसं नाहीये. आणि आता कॉम्पिटिशन इकडे जशी वाढलेली आहे तशी इकडे सुद्धा वाढू द्यात. 5 प्रश्न आहेत, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला रोख 200 रुपये बक्षीस आहे. बघूयात आता कोण जास्तीत जास्त उत्तर देत आहे. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी, सासूबाईंची आवडती अभिनेत्री कोणती? बोला. रिमा रीमा लागू. उत्तर चुकलंय, तुम्ही द्या. येत आहे? दोघींनाही उत्तर नाही येत आहे. बरोबर उत्तर होतं हेमा मालिनी. पुढचा प्रश्न आहे, घरात किती साली सत्यनारायणाची पूजा झाली? 98 साली. 1998. 1998. नाही, उत्तर चुकलंय, तुम्ही सांगा. 2010. नाही, दोघींचे उत्तर चुकलेलं आहे. बरोबर उत्तर होतं 2007 साली. पुढे जाऊयात. बघा, 2 प्रश्न संपले. पटापट उत्तर द्या. कवळे घराण्याचं मूळ गाव कुठलं? बोला. हळणे. अगदी बरोबर उत्तर दिलंय आणि जिंकलेले आहात रोख 200 रुपये. सुरुवात झाली तिकडे जायला, पैसे तुम्हाला जिंकायचे. चला, बेलला हातच लावा, तो विचार पुढचं मी. चला, पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, सासरे टीव्हीवर जास्त काय बघतात? पिक्चर. नाही. हिंदी सिनेमा. उत्तर चुकलं, तुम्ही द्या. क्रिकेट बघतात ते. खेळ. हा. बरोबर उत्तर आहे. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे त्यांनी. सासरे टीव्हीवर खेळ जास्त बघतात. अभिनंदन. आणि आता पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, सासूबाईंचा नावडता पदार्थ कोणता? बोला. सासूबाईंना येतंय? वेळ संपली तुमची, तुम्ही सांगा. गवारीची भाजी. नाही, दोघींचे उत्तर चुकलंय. बरोबर उत्तर होतं पडवळची भाजी. काही हरकत नाहीये, छान उत्तर दिली तुम्ही आणि कॉम्पिटिशन मध्ये मला तर वाटतं की त्या पुढे चाललेल्या आहेत. त्यामुळे आता तुम्हाला पुढे जाणं गरजेचं आहे. पुढे जात राहा, आमच्या शुभेच्छा पाठीशी आहेत.